नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स 2025चं कॅप राउंड 2 साठी एक नोटीस अपडेट आलेली आहे आणि कॅप राउंड 3 साठी सुद्धा ती ॲप्लिकेबल असणार आहे. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाऊट होता, की सर आमच्याकडे फायनल इयरचं मार्कशीट जर आलेलं नाही, तर कॉलेज ॲडमिशन कॅन्सल करू शकतं का? कारण की आमच्याकडे ओरिजिनल मार्कशीट नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आता फायनल इयरची एक्झामिनेशन किंवा रिझल्ट वगैरे लागलेला आहे. पण विद्यार्थ्यांकडे रिझल्ट ऑनलाईन रिझल्ट त्यांच्याकडे आहे. ओके. समजा तो जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला कशा पद्धतीने कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल, त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पूर्ण त्यासाठी व्हिडिओ बघा. कॅप राउंड 3 साठी यामध्ये कोण एलिजिबल आहे, ते सुद्धा यामध्ये थोडक्यात मी सांगणार आहे. कास्ट व्हॅलिडिटीसाठी कोणत्या कॅटेगरीला नॉर्मली कोणत्या कॅटेगरीला त्यामध्ये एक्सटेंड भेटलेला आहे, हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि लास्टला जर आपण बघितलं, तर खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट होता, की कॅप राउंडची जी काही नोटीस आलेली आहे, जी लेटेस्ट अपडेट आहे, त्या अपडेटमध्ये काय दिलेलं आहे, याची सर्व माहिती तुम्हाला मी देणार आहे. आणि जसं-जसं आपली पुढे व्हिडिओ जाईल, त्यामध्ये जे काही इम्पोर्टंट नोट्स असतील त्या तुम्हाला मी यामधून देणार आहे. ओके. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला गेल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करतो. त्यानंतर LLB 3 इयर्समध्ये आपण गेल्याच्या नंतर आता आपल्याला यामध्ये दिसत आहे, की कॅप राउंड नोटीस नंबर 2 राउंड 2 LLB 3 इयर्स 2025. ओके. सो काय आहे ते तुम्हाला पूर्ण एकदा मी यामध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. जसं की कॅप राउंड 2 साठी आता ॲडमिशन प्रोसेस ही चालू झालेली आहे. आजपासून म्हणजेच तुम्ही आता ॲडमिशनला तुम्ही जाऊ शकता. ते 22 तारीख ही लास्ट डेट आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी. ओके. जर त्यामध्ये काही डेट एक्सटेंड वगैरे झाली, तर त्याची अपडेट मी तुम्हाला नक्की देईन. पण सध्या नाउअडेज 22 ऑगस्ट इज युअर लास्ट डेट फॉर युअर ॲडमिशन. ओके. आफ्टर दॅट जो भी कॅप राउंडची का जे काही प्रोसेस आहे ती चालू होणार आहे. ती तुम्हाला त्या बाबतीत इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन. आता आपण जे काही नोटीस आहे त्यावरती आपण येऊया. ही नोटीस नंबर 2 आहे. यामध्ये दिलेले आहे कॅप राउंड 2 LLB 3 इयर्ससाठी. ठीक आहे. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की सर सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये मागत आहे. पण सी-ई-टीने सांगितलेलं आहे, की तुम्हाला ते सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म द्यायची गरज नाहीये. फक्त तुमचा जो कॅप राउंडचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे, तोच तुम्हाला द्यायचा आहे. जर कॉलेज जर बोलत असेल, तर ही नोटीस तुम्ही दाखवा तिथे आणि बोला, की सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म हे मॅन्डेटरी नाही आहे. मॅन्डेटरी आहे कॅप ॲप्लिकेशन जो कॅप राउंडसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तो ॲप्लिकेबल आहे. ओके. सो ते एकदा तुम्ही तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज शुड नॉट डिनाय ऑर रिजेक्ट ॲडमिशन का रिजेक्ट नाही करू शकत, की नॉन अवेलेबिलिटी ऑफ ओरिजिनल मार्कशीट और सर्टिफिकेट फॉर एस-एस-सी अँड एच-एस-सी. जर ओरिजिनल मार्कशीट तुमच्याकडे नाहीये, त्यासाठी कॉलेज ॲडमिशन रिजेक्ट किंवा डिनाय करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ओरिजिनल मार्कशीट किंवा सर्टिफिकेटसाठी तुम्हाला 15 डेजचा तुम्हाला टाईम दिला पाहिजे कॉलेजनी आणि त्या टायमिंगमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायची आहे. एस-सी म्हणजे एस-एस-सी आणि म्हणजे 10वी आणि 12वी साठी. ओके. सो जे काही विद्यार्थ्यांचा 10वी किंवा 12वी साठी समजा तुमच्या मार्कशीट तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही जे काही तुमचे स्कूल असतात, त्या स्कूलमध्ये जाऊन किंवा एच-एस-सीमध्ये कॉलेज असेल, तर कॉलेजमध्ये जाऊन ओरिजिनल डुप्लिकेट जे काही मार्कशीट आहे, ती तुम्ही घेऊन कॉलेजमध्ये 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि ती डॉक्युमेंट तुम्ही प्रोड्यूस करतात. त्यासाठी तुमचं ॲडमिशन त्यामध्ये कॅन्सल करू शकत नाही कॉलेज. ही यासाठी नोटीस आलेली आहे. यासाठी मी रीडिंग करत आहे. जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी वन टू वन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यासाठी रेफरन्स नंबर इथे गॅझेट नंबर दिलेला आहे. ओके. त्यासाठी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगत असतो, जेणेकरून तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, की ज्यावेळी तुम्हाला या पद्धतीचं काही डाऊट येत असेल किंवा तुमच्या ॲडमिशनला काही प्रॉब्लेम होत असेल, तर तुम्ही या सर्व गोष्टी त्यामध्ये सांगितल्या पाहिजे समोर कॉलेजेसमध्ये. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होता, की ज्या विद्यार्थ्यांना फायनल इयर मार्कशीट्स म्हणजे डिग्री मार्कशीट आत्तापर्यंत ओरिजिनल भेटलेले नाही, अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं का? तर नाही. तुम्हाला तिथे काय प्रोड्यूस करायचे आहे? ऑफिस रेकॉर्ड कॉपी, मार्क मेमो
किंवा तुमचा ऑनलाईन रिझल्ट. खूप विद्यार्थ्यांचा मला प्रश्न येतो, "सर आमच्याकडे ऑनलाईन रिझल्ट आहे, सो त्यावरती चालेल का? म्हणजे त्यावरती आम्ही जर ॲडमिशन होऊ शकतं का?" तर डेफिनिटली येस, त्यावरती तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. ऑफिस ऑफ रेकॉर्ड कॉपी किंवा मार्क मेमो. काही विद्यार्थ्यांकडे मार्क मेमो असतील, ओके. सो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, प्रिन्सिपल जे असतील तुमच्या कॉलेजचे, जे काही तुमची लास्ट इयर झालेलं आहे, त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला प्रिन्सिपलकडून मार्क मेमो किंवा ऑफिस ऑफ रेकॉर्ड कॉपी, जर ऑफिस ऑफ रेकॉर्ड कॉपी म्हणजे काय, की कॉलेजमधून समजा मार्क मेमो आणि ऑनलाईन रिझल्ट जर भेटला नसेल, तर मग कॉलेज तुम्हाला स्वतः लिहून देतं, की तुम्हाला फायनल मार्कशीटमध्ये किती मार्क्स वगैरे पडलेले आहे. ते आहे ऑफिस ऑफ रेकॉर्ड कॉपी आणि त्याच्यावरती प्रिन्सिपलची तुम्हाला सिग्नेचर आणि कॉलेजचा स्टॅम्प पाहिजे आणि ते तुम्ही प्रोड्यूस करू शकता कॉलेजेसमध्ये आणि ते कॉलेजेसला कंपल्सरी आहे ते घेणं आणि त्यामध्ये तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल आणि ज्यावेळी ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे येईल, त्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये सबमिट करायचं आहे. ओके. सो यामध्ये तेच लिहिलेलं आहे, की प्रिन्सिपल कॉम्पिटंट ऑथॉरिटी असेल, त्यामधून तुम्ही ऑफिस रेकॉर्ड कॉपी करू शकता, घेऊ शकता. ऑनलाईन रिझल्ट असेल, तर त्याच्यावरती बघा, की प्रिन्सिपलचं सिग्नेचर आणि स्टॅम्प भेटत असेल, तर अजूनही चांगलं आहे. सो तुमचं त्यामध्ये ॲडमिशनसाठी प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. ओके. सो इफ फायनल इयर डिग्री मार्कशीट इज नॉट रिसीव्ड, तेच सांगितलंय, तर कॅप राउंड 3 मध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट जेव्हा तुमच्याकडे येईल, तेव्हा तुम्ही अपलोड किंवा अपडेट तुम्ही त्या कॉलेजमध्ये करायचं आहे. सो फायनल इयर मार्कशीटसाठी तुम्हाला कोणतंही प्रॉब्लेम येणार नाही. जे काही ऑनलाईन रिझल्ट तुमच्याकडे असेल, मार्क मेमो असेल किंवा कॉलेजमधून काही ऑफिस रेकॉर्ड कॉपी म्हणजे तुम्हाला काही लेटर हेडवर काही लिहून दिलं असेल, मार्क्स वगैरे, तर तेही सुद्धा तुम्हाला चालणार आहे. फायनल इयरचे जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. आणि ही महत्त्वाची अपडेट होती त्यासाठी तुम्हाला हे सांगत आहे. खूप विद्यार्थ्यांचं असं होतं, की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं जर आपण बघितलं, तर एकाच मार्कशीटमध्ये सर्व मार्क्स वगैरे लिहिलेले आहेत. म्हणजे फायनल इयर मार्कशीट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट इयरचं पण लिहिलेलं आहे, सेकंड इयरचं पण लिहिलेलं आहे आणि थर्ड इयरचं तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आहे. अशी एकच मार्कशीट आहे असे विद्यार्थी मला वाटतं वाय-सी-एम-एचे स्टुडंट आहेत किंवा अदर स्टुडंट सुद्धा असू शकतात. त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा ॲडमिशन कॅन्सल होऊ शकत नाही आणि त्यांच्याकडं फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं मार्कशीट हे सेपरेटली मागू शकत नाही कॉलेज. ठीक आहे. कॉलेज शुड नॉट फोर्स द कॅन्डिडेट प्रोड्यूस द फर्स्ट इयर अँड सेकंड इयर मार्कशीट सेपरेटली. ओके. सो जे तुमचं डिग्री मार्कशीट आहे, वाय-सी-एम-ओचं असेल, तर एकच तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं. तर ते तुमच्याकडे असेल, तर ते डॉक्युमेंट कॉलेजला घेणं बंधनकारक आहे. त्यामध्ये फर्स्ट इयरची आम्हाला मार्कशीट दाखवा, सेकंड इयरची मार्कशीट दाखवा. अशा पद्धतीचं एंटरटेन कॉलेजला तुम्हाला सांगायचं आहे, की या नोटीसमध्ये ही नोटीस नंबर जी 2 आलेली आहे, त्याच्यामध्ये हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, की जे काही फर्स्ट इयर, सेकंड इयरचे एकत्र मार्क्स आमचे आहेत, तर जी काही मार्कशीट आहे, तर ती तुम्ही मागू शकत नाही. हे तुम्ही सांगितलं पाहिजे तिथे. ओके. आणि त्यानंतर जर बघितलं आपण, समजा फर्स्ट आणि सेकंड इयरचं तुमच्याकडे मार्कशीट असेल, तर डेफिनिटली तुम्ही तिकडे प्रोड्यूस करा. नसेल, तर त्याची काहीही गरज नाही आहे. ओके. आणि जे काही सी-डब्ल्यू-सी, एन-सी-एल सर्टिफिकेट जे काही आहे, ते तुम्हाला लास्ट डेट ऑफ म्हणजे राउंड 3च्या अगोदर तुम्हाला ते सबमिट करायचं आहे कॉलेजेसमध्ये. ज्या विद्यार्थ्यांचं मार्क्समध्ये प्रॉब्लेम्स होते, एस-एस-सी, एच-एस-सी किंवा ग्रॅज्युएशनमध्ये काही चुका केल्या असतील मार्क्समध्ये आणि त्यामुळे तुमचं ॲडमिशन रिजेक्ट झालं असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी 24th ऑगस्ट ते 27th ऑगस्ट या दिवशी तुम्ही कॉलेजचा प्रेफरन्स तुम्ही नव्याने देऊ शकता. ओके. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट जर बघितलं तर कॅप राउंड 3 साठी नॉर्मली एलिजिबल कोण आहे त्याच्यामध्ये जर दिले, तर हू आर एलिजिबल फॉर राउंड 2, ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज अलॉट झालं असेल अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स, ओके. आणि त्या विद्यार्थ्यांनी तिकडे ॲडमिशन नाही घेतलेलं आहे, फ्रीज केलं नाहीये, ओके. कोणतीच गोष्ट केली नसेल असे विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी समजा चुकून फ्रीज केला असेल, चुकून 1000 पे केला असेल, तरी सुद्धा हे सुद्धा विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. फक्त तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन तुम्ही कन्फर्म करून त्यामध्ये फीज वगैरे जर पे केली असेल, तर मग तुम्ही कॅप राउंड 3 साठी एलिजिबल नाही आहेत. ते तुम्हाला पुढे इथे सांगत आहे. हू आर नॉट एलिजिबल फॉर राउंड 2 जर आपण बघितलं, तर फर्स्ट प्रेफरन्स ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेलं आहे,
तिथे ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, असे विद्यार्थी राउंड 2 साठी तर ऑब्व्हियसली त्यामध्ये एलिजिबल नसणार आहात तुम्ही. आणि जर बघितलं अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स भेटलेला आहे, त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल कॉलेजेसमध्ये, सो ते सुद्धा कॅन्डिडेट कॅप राउंड 2 साठी एलिजिबल नाही आहेत. आणि मग एलिजिबल कोण आहे, की समजा तुम्ही फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेजचा प्रेफरन्स दिलेला आहात आणि तुमचं जर डॉक्युमेंटेशनसाठी जर रिजेक्शन झालं असेल, तर तुम्ही कॅप राउंड 3 साठी एलिजिबल आहात. यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे, जर कॉलेजने डॉक्युमेंट रिजेक्ट केलं असेल तर. ओके. त्यानंतर डायनॅमिक अलोकेशन राउंड 2 चं याचं काय लॉजिक आहे, की बाबा बेटरमेंट केलं. बेटरमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला जो कॉलेज कॅप राउंड 1 लागलेला होता, त्याचा वरचा जर कॉलेज तुम्हाला लागला असेल, तर नक्की तुम्ही तिकडे ॲडमिशन घेणं हे तुम्हाला बंधनकारक आहे. ओके. त्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं किंवा नाही घेतलं, तरीसुद्धा कॅप राउंड 1 ची सीट ही तुम्हाला भेटणार नाहीये. कारण की तुम्हाला अपवर्ड प्रेफरन्सचं तुम्हाला प्रेफरन्सचा कॉलेज भेटलेला आहे. सो त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेणं हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. सो या बाबतची नॉर्मली ही नोटीस आलेली आहे. ओके. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये सांगितलं. जे महत्त्वाचं आहे तेच तुम्हाला सांगत आहे. उगाच सर्व गोष्टी सांगून काहीही फायदा नाही आहे. ओके. त्यानंतर जर बघितलं, की ह्या जर सर्टिफिकेट ज्या आहेत तुमच्या कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी राउंड 3 मध्ये जर तुम्ही नाही प्रोड्यूस केला, तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल केलं जाईल, असं यामध्ये लिहिलेलं आहे. बट मला असं म्हणायचं आहे, की जे काही कास्टचे जे डॉक्युमेंट आहेत, त्यासाठी तुम्हाला थोडा टाईम 3 टू 6 मंथचा टाईम दिला जाईल. त्यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे, की कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला एकदा मी सांगतोय. ओके. राउंड 1 and 2 which separate round 3 or institute round 4, then he shall be cancel his admission through the college again. Then he she will be eligible to participate round 3 or institute level round. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे, त्यांना माहीत पाहिजे त्यांना असं वाटतंय, की मला ते कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही सर पाहिजे. मला कॅन्सल करायचं आहे. तुम्ही कॅन्सल करू शकता. देन तुम्ही पार्टिसिपेट करू शकता राउंड 3 आणि राउंड 4 साठी. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं, ही शुड बी एडिट ॲप्लिकेशन समजा कोणत्या विद्यार्थ्याला कॅटेगरीचे डॉक्युमेंट जर भेटले असतील ओरिजिनल, तर ते तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. सो या पद्धतीची इन्फॉर्मेशन आहे या नोटीसमध्ये. या सर्व लिहिलेलं आहे. ते तुम्हाला प्रॉपर जी इन्फॉर्मेशन आहे ती यामध्ये मी सांगितलेली आहे. तुम्हाला मे बी समजले असेल. आता एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की हू इज एलिजिबल फॉर राउंड 3? खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट होता. ज्या विद्यार्थ्यांना बघा फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज लागलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना जर बघितलं आपण त्या कॉलेजमध्ये समजा त्याने ॲडमिशनसाठी नाही गेले, तरीसुद्धा ते विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला पार्टिसिपेट करू शकतात. कॅप राउंड 4 मध्ये ज्याला फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज लागलेला आहे, असे विद्यार्थी. मग कोण विद्यार्थी असे आहेत, जे राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात? ज्यांचं डॉक्युमेंटसाठी रिजेक्शन झालं असेल, डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिपन्सी आलं असेल, असे विद्यार्थी राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ज्या विद्यार्थ्याला राउंड राउंड 1चं कॉलेज लागलेलं होतं, त्या कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर डॉक्युमेंटमध्ये रिजेक्शन झालं, असे विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आणि राउंड 2 साठी समजा जे विद्यार्थी जातील, समजा त्यांचा डॉक्युमेंटसाठी समजा जर रिजेक्शन समजा झालं, तर ते सुद्धा विद्यार्थी राउंड मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ओके. आणि जे विद्यार्थी आहेत, की कॅन्डिडेट फ्रीज द ॲडमिशन राउंड 1 ऑर 2 बट नॉट व्हिजिटेड द कॉलेज ॲडमिशन. कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेले नाही, कॉलेजची फी भरली नाहीये किंवा कोणत्याही लॉग इनमध्ये फ्रीज वगैरे असं काहीही केलं नाहीये किंवा फ्रीज जरी केला असेल, तरीही तुम्ही कॉलेजमध्ये जर ॲडमिशन नसेल घेतलं असेल, तर तुम्ही राउंड 3 साठी एलिजिबल आहात. कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. नेक्स्ट आहे की हू इज एलिजिबल फॉर राउंड 3 मध्ये जर आपण नेक्स्ट जर बघितलं, ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं आहे ॲडमिशन फॉर राउंड 1 एंड 2, व्हिजिटेड कॉलेज ॲडमिशन कन्फर्मेशन आणि कॉलेजची फीस पण भरलेली आहे. कन्फर्म इज ॲडमिशन थ्रू कॉलेज लॉगिन सुद्धा केलेलं आहे. कॅन्डिडेट समजा त्यांनी जर ॲडमिशन कॅन्सल केलं राउंड 1 आणि 2 साठी आणि कॅन्सलेशन जर ॲडमिशन केलं, तर ते विद्यार्थी कॅप राउंड 3 साठी त्यामध्ये एलिजिबल आहेत. जे विद्यार्थी राउंड 1 आणि 2 मध्ये समजा ॲडमिशन जर तुम्ही कॅन्सल केलं तरच. ओके. नंतरला नेक्स्ट जर आपण बघितलं, की कास्ट व्हॅलिडिटी एक्सटेंड होऊ शकतं का ओ-बी-सी आणि एस-सी-बी-सीसाठी? सो मला असं म्हणायचं आहे, की 6 मंथसाठी तुम्हाला टायमिंग भेटू शकतं. जे ओ-बी-सी आणि एस-सी-बी-सी स्टुडंट आहेत आणि अदर स्टुडंटचं काय मग? त्यांचं काय होऊ शकतं का? काही आयडिया आहे का? सो 3 टू 6 मंथचं तुम्हाला सुद्धा टायमिंग भेटलं जाईल, असं मला वाटतंय. ओके.
कारण की लास्ट इयरला पण हे 6 मंथसाठी व्हॅलिडिटी दिलेली. आता सुद्धा तुम्हाला जे काही अदर कॅटेगरी स्टुडंट असतील, त्यांना सुद्धा सेम बेनिफिट ॲप्लाय होऊन जाईल, की तुम्हाला कॅटेगरीसाठी थोडंसं टायमिंग तुम्हाला दिलं जाईल, की प्रोड्यूस करण्यासाठी डॉक्युमेंट तुम्ही या टायमिंगमध्ये तुम्ही नक्की डॉक्युमेंट द्या. त्यासाठी तुम्हाला टायमिंग दिला जाईल. असं मला वाटतंय, की नाही लास्ट इयरला त्याच पद्धतीने झालेलं. ओके. सो आय होप तुम्हाला सर्व गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. काहीही डाऊट असेल, काहीही प्रश्न असतील, कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवा. जेणेकरून त्यांना सुद्धा ही हेल्प होऊन जाईल, की कशा पद्धतीने कॅप राउंड 2 ची आता जी नोटीस आलेली आहे, ती काय होती? ती सर्व माहिती त्यांना भेटून जाईल. ओके. थँक सो मच.